पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 10 मध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय। या प्रभागातून सोनम सोमनाथ दाभाडे या अपक्ष म्हणून उभे राहत असून त्यांची निवडणूक निशाणी शिट्टी आहे। समाजकार्यातील सातत्य, प्रामाणिकता आणि लोकांमधील उत्तम संवाद यामुळे त्या प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहे। सोनम दाभाडे या अनेक वर्षांपासून सामाजिक कामात सक्रिय असून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कर्तबगार कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे। प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितलंय। निवडून आल्यास प्रभाग क्रमांक 10 मध्ये खालील कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा त्यांचा मानस आहे, ज्यामध्ये जीर्ण अवस्थेत असलेल्या गटार आणि नाली व्यवस्थेचे सुधारीकरण, पिण्याच्या पाण्याच्या नियमित आणि स्वच्छ पुरवठ्याची हमी, प्रभागातील स्वच्छतेचे ठोस नियोजन, खड्डेमुक्त, सुरक्षित आणि सुटसुटीत रस्त्यांची निर्मिती व दुरुस्ती, सार्वजनिक सुविधा अधिक सुकर करण्यासाठी दीर्घकालीन विकास आराखडा, यासोबतच प्रभागातील प्रत्येक तक्रार वेळेवर ऐकून त्वरित आणि सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले। महिला बचत गटांना बळकटी देणे, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या उपक्रमांवर सोनम दाभाडे विशेष लक्ष देत असून त्यांनी महिलांसाठी सक्षमीकरण हेच विकासाचे खरे पाऊल हे धोरण मांडले। सोनम दाभाडे यांच्या सरळ, प्रामाणिक आणि विकासाभिमुख कार्यशैलीमुळे प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिक त्यांच्या उत्साहाने प्रतिसाद देत आहेत। घराघरात होत असलेल्या संवादातून, भेटीगाठींमधून आणि नागरिकांशी जोडलेल्या नात्यांमधून त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे। अनेकांनी त्यांना परिवर्तनाची आणि विकासाची नवी आशा म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे। नमस्कार, माझे नाव युवराज भगवान माळे। मी स्थानिक इथे भावनगरमध्ये राहणार आहे आणि उमेदवार आमची वहिनी आहेत सोनम सोमनाथ दाभाडे। पिंपळगाव बसवंत नगर परिषद भाऊ घातलेल्या निवडणुकीत आमचा अपक्ष उमेदवार आहे आणि आमची निशाणी शिट्टी अशी आहे। आणि आम्ही आत्तापर्यंत सर्व लोकांना मदत केली, सर्व नेत्यांना मदत केली, मतदान केलं आणि विकास मात्र काहीच झाला नाही आमच्या इथे। म्हणून आम्ही आमचा एक हक्काचा माणूस दिला आहे, सोनम सोमनाथ दाभाडे, आणि आमच्या सर्वांच्या विचाराने आम्ही एक आमचा स्थानिक उमेदवार दिला आहे। तरी येत्या 2 तारखेला आवर्जून सांगतो की सर्वांनी शिट्टी या निशाणी समोरील 2 नंबर बटनावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करावं। ही जी निवडणूक आहे धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी आहे आणि ह्याच अनुषंगाने आम्ही असं ठरवलं आहे की आमचा स्थानिक उमेदवार असल्या कारणाने आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याला सक्षम असू आणि आम्ही स्थानिक असल्यामुळे आमचे प्रॉब्लेम आम्हाला माहीत आहेत। शौचालयाच्या समस्या असतील, गटरीच्या समस्या असतील किंवा पाण्याच्या समस्या असतील, या कुणी बाहेरचा नेता येऊन इथे सोडवत नाही। आम्ही भरपूर वेळेस मतदान केलं, लोक मतदान घेऊन जातात, परत येत नाही। ते आता आमच्या पाया पडतात आणि 5 वर्षभर आम्हाला त्यांच्या पाया पडावं लागतात। त्यामुळं आता आमच्या संगम विचाराने आमच्या स्थानिक जेवढे लोक आहेत तिथं ST SC सगळे OBC सगळे जे लोक आहेत त्या लोकांच्या विचारानं आम्ही आमचा एक स्थानिक अपक्ष उमेदवार दिला आहे। म्हणून आम्ही सोनमताई दाभाडे यांना प्रचंड मतांनी विजय करायचा हाच आमचा ध्यास आणि हाच आमचा विकास। रामनाथ विश्वनाथ दाभाडे। गेल्या काही वर्षापासून आपल्या इथं काहीच विकास नाही आणि अशी एक तळमळ होती का आपला घरातला उमेदवार द्यायची का याला भाऊ त्याला दादा करून काहीच आमच्या जनतेचे काहीच कोणीच प्रश्न नाही मांडत। आणि राहिलं इलेक्शनचं, आता प्रभाग क्रमांक 10 मधून मी आमच्या घरातलं सीट दिलेलं आहे। धनशक्ती विरोधात जनशक्ती असा आमचा पायंडा आहे आणि एकच विनंती आहे, 2 तारखेला येतात 2 डिसेंबरला शिट्टी या निशाणी समोर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा। गाऊन नाल्या, गटारी, पाण्याचा प्रश्न, शौचालयाचा प्रश्न, रस्ता, या अशा गोष्टी आम्ही म्हणजे समस्या सोडवणार आहे। आणि कचऱ्यासाठी आपण त्याच्यावर व्यवस्थापन करू, चांगल्या म्हणजे नितळ मनाने काम करू आपण। येत्या 2 तारखेला शिट्टी आणि निशाणीला मतदान करून ताई यांना प्रचंड मतांनी विजय करा, त्यांना ह्याच शुभेच्छा। सांगायला खूप आनंद होतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून। आज पिंपळगाव बसवंत या नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये आम्ही
अपक्ष उमेदवार आमचा आज रिंगणात उतरलेला आहे आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. लोकांचं एकच म्हणणं होते की आपण प्रत्येक वेळा राजकीय लोकांना, राजकीय पक्षांना आपण चांगला त्यांना प्रतिसाद दिला, त्यांना मतदान दिलं, त्यांना निवडून आणलं, परंतु मतदान केल्यानंतर आपल्याला कोणी विचारत नाही. पण यावेळी ते म्हणे आम्ही 100% अपक्षाला पाठिंबा देणार आणि तुमच्या शिट्टीला आपण मतदान करणार. आणि असं आम्हाला खूप आनंद भेटलेला आहे. आणि प्रत्येक जण असं म्हणतंय की 100% आपण शिट्टीला मतदान करू या टायमाला आणि शिट्टीलाचा उमेदवार आपण निवडून आणू. नमस्कार, माझं नाव शुभम अरुण चव्हाण. माझे मामाजी आहे, त्यांचे मिसेस आम्ही उमेदवारी प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारीसाठी पक्ष म्हणून उभं केलेलं आहे. तर आजपर्यंत 25 ते 30 वर्ष झाले. मोठे मोठे दिग्गज नेते, अफाट पैसा असलेले यांनी आमच्या स्लम एरियामध्ये काहीच विकास केला नाही आहे. 5 वर्षातून फक्त 5 दिवस येतात, निवडणूक आली की म्हाताऱ्या माणसांचे, गोरगरिबांचे हात जोडता. त्यानंतर 5 वर्ष आमच्या जनतेला त्यांचे हातपाय जोडायला लावता. कामं व्यवस्थित होती नाही. इथे एवढी मोठी समस्या आहे, गटारे मधला एरिया आहे. इथून शास्त्रीनगरमध्ये घराच्या शेजारी पूर्ण तुडुंब गटार तुंबलेली आहे, तरी विकास नाही, काही नाही, कोणी काम करत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचा व गोरगरीब जनतेतला नेहमी समाजसेवेचा तत्पर असलेला असा एक उमेदवार आम्ही प्रभाग क्रमांक 10 मधून सोनम सोमनाथ दाभाडे हा असे उमेदवार आम्ही दिलेला आहे. आणि सर्वसामान्य जनतेचा एक असं ध्येय आहे की एक गोरगरीब जनतेतला कोणीतरी व्यक्ती किंवा महिला, कोणीतरी जनतेसाठी लढणारे एक आम्ही उमेदवार असा उभा करू. आणि ते जनतेचं रामनाथ भाऊ दाभाडे, युवराज भाऊ माळे, सोमनाथ भाऊ दाभाडे यांनी व सर्व मतदार बंधूंनी विचार करून एक असा उमेदवार दिलेला आहे, हक्काचा माणूस दिलेला आहे, 24 घंटे तत्पर असलेला असा उमेदवार दिलेला आहे. तर जनतेला एवढंच सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 2 उमेदवारी करणाऱ्या सोनम सोमनाथ दाभाडे यांची निशाणी आहे शिट्टी. त्यांना प्रचंड मतांनी विजय करून द्यावा एवढंच आव्हान देतो. धन्यवाद. 10 मधून सोनम सोमनाथ दाभाडे आमचे अपक्ष उमेदवार उभे आहे, तर यांना प्रचंड मतांनी विजय करा. त्यांची निशाणी शिट्टी एवढंच निवेदन करतो. बस. जयश्री चव्हाण आमच्या वहिनी प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढत आहे. तर काही अडीअडचणी असल्या तर आमच्या वहिनी पूर्ण करतात. आम्ही त्यांना सांगतो तर ते आमच्या अडीअडचणी पूर्ण करतात. नमस्कार, मी अपक्ष उमेदवार सोनम सोमनाथ दाभाडे. येत्या 2 तारखेला मला शिट्टी निशाणीवर विजय करा. महिलांच्या ज्या प्रश्न असेल त्या सोडवण्याची मी पूर्ण प्रयत्न करेन. चतगटमधून जसं महिलांना रोजगार मिळण्यासाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.